नाही नाही नाही, आम्ही काय एनसीआरटी करून घेतो. आम्ही तो हाय लेवल पेपर काढले म्हणून ही मुलं आज खुश आहेत. समजा आम्ही जर सोपे काढले असते तर ही लेकरं हे खरंच आहे. आम्ही हावर काढले म्हणून फक्त पालकांना टेन्शन आलं. जेव्हा जेव्हा आम्हाला मार्क्स पडायचे ना मॅथ्सला तेव्हा आम्ही पण नाराज झालो. आई एवढे कमी कसं काय आले, एवढे कसं काय कमी 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 काढलेले आणि फायदा झाला. हा मग ते आता लक्षात येते. आज फायदा झाला. आम्ही 100 लोकांना सांगितलं असं कुठंच नाही जायचं, आरसीसी सोडता आरसीसीला जायचं फक्त आरसीसीला. त्यासारख्या सर्वसामान्य माणसांचा मुलगा जर डॉक्टर होत असेल तर सर वन्स अगेन देवाच्या पाया पडतोय आम्ही. बरोबर आहे की नाही? चांगले काढतो, एनसीआरटी धरून काढतो. तुमचा आशीर्वाद तुमचा सर आणि प्रयत्न आमचे तुम्ही देतात आम्हाला आमच्या मुलांना. तुमचं एक वाक्य मी रोज रोज ऐकायचे, जर आरसीसी वाल्यांना अवघड पेपर गेला तर महाराष्ट्र झोपला, असं होते तुमचं वाक्य. ते वाक्य तितकं काही सगळं काही होतं ना की महाराष्ट्राला काही कळणार नाही जर आरसीसी मध्ये अवघड गेलं. पाहिलात हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये अनेक पालक आहेत ज्यांच्याकडून असं म्हटलं जातंय की काहीही झालं तरी आरसीसीच्या मुलांना पेपर अवघड जाऊच शकत नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जर डॉक्टर होत असेल तर तो केवळ आणि केवळ तुमच्यामुळे. सर तुम्ही आमच्यासाठी देवच आहात, आम्ही देवाच्या पाया पडतोय. एवढं म्हणूनही थांबत नाहीयेत. याच्या नंतर सुद्धा ते असं म्हणतात की असं म्हटलं जातं की आरसीसीच्या जर मुलांना पेपर अवघड गेला तर समजायचा अख्खा महाराष्ट्र झोपला. म्हणजे काय की पेपर कुणालाही अवघड जाऊ शकतो, पण आरसीसीच्या मुलांना पेपर कधीच अवघड जाऊ शकत नाही. हा इतका सगळा जो काही विश्वास आहे, हा विश्वास या पालकांचा या मोटेगावकर वरती असलेला विश्वास आहे. पण मुळातच शिवराज मोटेगावकरनं गेल्या 23 वर्षांपासून या क्लासेसच्या चेनच्या माध्यमातून असं नेमकं काय केलेलं होतं की विद्यार्थी आणि पालकांचा त्याच्यावरती इतका विश्वास होता. या विद्यार्थी आणि पालकांनी मिळून त्याला अक्षरशः देव केलं होतं आणि त्यामुळेच हा स्वतःला आता देवच मानायला लागलेला होता. ज्या पद्धतीची डायलॉगबाजी तो या क्लासेसमध्ये करायचा किंवा ज्या पद्धतीचे व्हिडिओ त्याच्या सगळ्या सोशल मीडियावरती दिसून येतात, त्यामधून असंच वाटतं की हा माणूस स्वतःला देवच समजतो की काय. आणि आपल्याकडे आरसीसी म्हणजे डॉक्टर्स इंजिनियर घडवण्याची फॅक्टरी असं तो जे काही म्हणायचा, यावरूनच त्याला या सगळ्याचा किती जास्त अति स्वाभिमान होता, आपण असं म्हणू शकतो. अति अभिमान आपण ज्याला म्हणतो ना, तो किती होता हेच त्यामधून दिसून येतं. पण मुळात शिवराज मोटेगावकरने हे सगळं कसं कमावलं, एवढा विश्वास कसा संपादन केला, यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. शिवराज मोटेगावकर हा स्वतः अगदी गरीब कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे. त्याचे स्वतःचेच कुटुंबीय जे आहेत ते शेती करायचे आणि त्यामुळे त्यानं स्वतः सुद्धा मोठी स्वप्न पाहिली होती. त्याला स्वतःला डॉक्टर व्हायचं होतं, बरंच काही काही त्याला करायचं होतं. पण नंतरच्या काळामध्ये असं झालं की शिवराज मोटेगावकर हळूहळू करत अनेक एक्झाम्स त्यानं दिल्या. त्याच्या म्हणण्यानुसार जवळपास 7 ते 8 वेगवेगळ्या एक्झाम्स त्यानं क्रॅक केलेल्या आहेत. केमिस्ट्रीमध्ये त्याच्याकडे गोल्ड मेडल आहे वगैरे, असं बरंच काही काही तो सांगतो. आता यामध्ये किती तथ्य किती नाही हे सगळं तपास यंत्रणा शोधतील. पण त्याला हे ठाऊक नक्कीच होतं की जेव्हा एखादं सर्वसामान्य कुटुंब असतं आणि हे सर्वसामान्य कुटुंब आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचा विचार करतं किंवा इंजिनियर बनवण्याचा विचार करतं, त्यामागे या कुटुंबाचे कष्ट किती असतात, भावना कशा असतात आणि हा सगळा भावनांचा खेळ खेळून त्यांचा विश्वास कसा जिंकायचा हे त्याला चांगलं ठाऊक होतं. कारण स्वतःच्या घरामध्येच त्यानं ते पाहिलेलं होतं. त्यामुळे त्याने सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, तर जेव्हा त्याने त्याचे क्लासेस लॉन्च केले त्यावेळेस त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आपल्या क्लासमध्ये दिली जाते असं प्रमोशन करायला सुरुवात केली. त्यामुळे अर्थातच गोरगरिबांचा ओढा जास्त त्याच्या क्लासेसकडे वाढला. मुळात लातूर पॅटर्नचं एक नाव त्याच्या मागे होतं आणि त्यातही तो अशा पद्धतीनं शिष्यवृत्ती देतो म्हटल्याच्या नंतर अनेकांचा त्याच्यावरती विश्वास बसला. अनेकांनी स्वतःच्या मुलांना इतर क्लासेसमध्ये असलेली मुलं सुद्धा तिथून काढून आरसीसी मध्ये ऍडमिशन करून घेतली आणि तिथेच ती मुलं शिकू लागली. त्यामुळे त्याला हे माहिती होतं की सर्वसामान्यांना कसं हाताळायचं. त्यामुळे हाच सगळा भावनांचा विश्वासाचा खेळ त्यानं खेळला आणि आतापर्यंत हे सगळं त्यानं चालू ठेवलेलं होतं. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की त्याला हे माहिती होतं की विद्यार्थ्यांना जर आपल्याला आपल्यासोबत कनेक्ट करून घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्या कलानी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता जर आपण त्याचे व्हिडिओ पाहिले तर त्या व्हिडिओमध्ये तो असे काही गाणी म्हणतो, डायलॉग मारतो, असं काहीतरी करत असतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या गोष्टी आवडतील. एक पर्टिक्युलर पठडीमधले जसे शिक्षक असतात शाळा कॉलेजेसचे, तसा शिक्षक म्हणून तो कधीच समोर आला नाही किंवा इव्हन त्यानं त्याच्या सोबत जे त्याच्या क्लासेसमध्ये इतर शिकवणारी फॅकल्टी आहेत, शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा तसंच काहीसं वागायला, बोलायला, चालायला शिकवलेलं होतं की विद्यार्थ्यांना हे शिक्षक म्हणजे आपले मित्र वाटतील अशा पद्धतीनं तो शिकवायचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट,
विश्वास संपादन करण्यासाठी आपण किती वर्षभर अभ्यास केलाय हे काही महत्वाचं नसतं, हे सुद्धा त्याला माहिती होतं की जेव्हा एखादा विद्यार्थी एखादा एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याकडे येतो तेव्हा त्याच्या आयुष्यातलं गोल असतं ती एक्झाम क्रॅक करणं. मागे तो किती शिकलाय, त्यानं किती अभ्यासक्रम पार पाडला, त्याला त्यातून किती कळलं, किती आत्मसात केलं, या सगळ्याशी काहीही घेणं देणं नसतं. त्याला मार्क्स किती पडले, रँक निघली की नाही, हे महत्वाचं असतं. त्यामुळे त्याने सगळ्यात महत्वाचा विषय असा केला की इतर जेव्हा क्लासेस सिलेबस वरती बोलत होते किंवा सिलेबस कशा शिकवायचा किंवा काय करायचं काय नाही करायचं, कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे, कुठल्या टॉपिक मधून किती प्रश्न येऊ शकतात, हे सगळं जेव्हा बाकीचे क्लासेस प्लॅन करत होते त्यावेळेस शिवराज मोटेगावकरनं मात्र एकच डोक्यात टार्गेट ठेवलं होतं, ते म्हणजे क्वेश्चन पेपर. त्यामुळे त्याच्या क्लासेसमध्ये बाकीच्या सिलेबस पेक्षा जास्त डिस्कशन हे कायम क्वेश्चन पेपर वरती यायचं. गेल्या अनेक वर्षांचे क्वेश्चन पेपर काढा, ते सगळे क्वेश्चन मार्क्स, ते सगळे प्रश्न सोडवा, किंवा बाकीचे क्लासेस जिथे 12,000 MCQs काढतं तिथे आपण मात्र 13,000 काढतो, आपण सगळ्यांपेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करतो, असं दाखवून देण्याचा वेळोवेळी त्यानं प्रयत्न केलेला होता. आणि याच सगळ्यामुळे त्याच्यावरती पालकांचा असलेला विश्वास वाढत गेला. मुळात असं घडत होतं की जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात तो केवळ क्वेश्चन पेपर वरती बोलायचा, अर्थातच मोठ्या प्रमाणात त्याच्याकडून आलेले जे प्रश्न असतील ते प्रश्न परीक्षेत सुद्धा यायचे आणि सगळ्यांना मग असं वाटायचं की RCC ची मुलं इतक्या मोठ्या संख्येने या एक्झाम्स क्रॅक करतात, याचा अर्थ RCC मध्ये काहीतरी वेगळं आहे जे इतर क्लासेसमध्ये नाही. आता मुळात या सगळ्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना हे माहीतच नव्हतं की याच्याकडे वेगळं नेमकं काय आहे. ते आता कुठे जाऊन समोर येतंय की वेगळं काय होतं, तर गेल्या काही वर्षांमध्ये या व्यक्तीनं असं केलं की स्वतःचेच जवळचे मित्र असलेले हे PV कुलकर्णी जे मूळचे लातूरचेच आहेत, त्याचबरोबर मनीषा मांढरे जी पुण्याची प्राध्यापिका आहे, या दोघांना सुद्धा NTA बरोबर काम करण्यासाठी किंवा तिथे संलग्न करण्यासाठी, तिथे यांची ड्युटी लावण्यासाठी म्हणून या माणसानं सुद्धा बॅकफुटला काम केलेलं होतं, असा एक दाट संशय. याच्याच पुढाकारामुळे या दोन्ही व्यक्ती तिथपर्यंत जाऊन पोहोचल्या. मोटेगावकर स्वतः NTA बरोबर काम करू शकत नव्हता, कारण मुळात तेवढं क्वालिफिकेशन त्याचं स्वतःचं नव्हतं. तो कुठल्याही एका कॉलेजमध्ये शिकवत नव्हता, तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये येत होता. पण NTA बरोबर काम करण्यासाठी तुम्ही एखाद्या कॉलेज बरोबर किंवा पर्टिक्युलर शिक्षण संस्थेबरोबर काम करणं गरजेचं असतं. त्यामुळेच त्याने काय केलं की त्याने या दोघांना सुद्धा तिथे कसंही करून जॉईन करून देण्याचं नियोजन सगळं केलं आणि त्यानंतर या दोघांना हाताशी धरून प्रश्नपत्रिका मिळवल्या, प्रश्न मिळवले आणि त्यामुळे RCC ची मुलं इतक्या मोठ्या संख्येनं या सगळ्या एक्झाम्स क्रॅक करत गेली. आता आणखी जर आपण बरेचसे व्हिडिओ आहेत, या सगळ्या व्हिडिओमध्ये आणखी काही व्हिडिओ आपण पाहूयात, त्यामध्ये सुद्धा हा माणूस किती आपल्या क्लासचं प्रमोशन करतो किंवा कशा पद्धतीनं तो प्रमोशन करतो, किती कॅज्युअली तो हे सगळं बोलतोय, डिस्कस करतोय, जे आता विचार करायला गेल्यास खूप जास्त संशयास्पद वाटतं. तशाच अनुषंगाचा आणखी एक व्हिडिओ पाहूयात. नीट 2026 चा आत्ताच पेपर झाला. माझ्यासोबत प्रणिती आहे, तिने आत्ताच पेपर देऊन आला. प्रणिती, RCC मॉक मधून RC टेस्टिंग क्वेश्चन आले? त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना. तुम्ही खुश आहात RCC ला? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं NCERT बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू. आपल्या मॉक पेस्ट सोपं होतं का अवघड होतं? सोपं. वा, छान. आणि माझ्यासोबत तुझं नाव ताई? ऋतुजा पण आहे. ऋतुजा बेटा, कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान गेलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ त्यासोबत आले होते. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स. वा, व्हेरी गुड. मॉक पेपर हे म्हणजे RCC पेपर फॉलो केली मोर दॅन सफिशियंट? मोर दॅन सफिशियंट आहेत सर ते. अच्छा अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप छान खूप छान, अभिनंदन. हे दोन्ही व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही. हे दोन्ही व्हिडिओ हेच सांगतात
की आरसीसी मध्ये केवळ क्वेश्चन पेपरवरती सगळा फोकस असायचा आणि या विद्यार्थ्यांना असं वाटायचं की जे जे काही सरांनी सांगितलंय ते सगळं तसंच्या तसं पेपरला येतं. हा एक आंधळा विश्वास बसलेला होता आणि कुठेतरी तो विश्वास मिळवण्यासाठी या व्यक्तीनं आधीपासूनच अशा सगळ्या गोष्टी केल्या असण्याची खूप दाट शक्यता आहे. कारण एकाच क्लासमधून इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी बाहेर पडतात आणि तो जे काही क्लेम करतो ते सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात गंभीर आहे. ते म्हणजे आरसीसी म्हणजे डॉक्टर्स घडवण्याची फॅक्टरी. फॅक्टरी कशाला म्हणतो आपण? म्हणजे काही करून आपल्याला इथून मुलं बाहेर डॉक्टर बनवायचीच आहेत असं एक मेंटॅलिटी. मग त्या मुलांना खरंच तेवढी त्यांची कॅपेबिलिटी आहे का? ते खरंच डॉक्टर बनण्या इतके हुशार आहेत का? त्यांची तेवढी क्षमता आहे का? हे सगळं काही न पाहता, सिलेबस किती शिकला वगैरे हे न पाहता थेट क्वेश्चन पेपर सोडवायला द्यायचे. या क्वेश्चनचं हे आन्सर, या क्वेश्चनचं हे आन्सर असं करायचं आणि विद्यार्थी काही करून मोठ्या संख्येने बाहेर काढायचे, नीट क्रॅक करायचे, जेई क्रॅक करायचे असं एकंदरीत टार्गेट होतं हे दिसतंय. आणि ज्या अर्थी इथले विद्यार्थी हा सगळा क्लेम करतात की सरांनी शिकवल्याच्या बाहेरचं काहीच येत नाही किंवा पालक सुद्धा असं म्हणतात की आम्हाला सगळेजण सांगतात की अख्ख्या लातूरमध्ये सगळ्यात भारी क्लास म्हणजेच आरसीसी. आरसीसीची मुलं कधीच फेल जात नाहीत. आरसीसीच्या मुलांना एवढं ऍडव्हान्टेज कुणाकडेच नाहीत. सगळ्यात अवघड पेपर आरसीसीच काढतं. असं म्हणून म्हणून हा जिंकलेला विश्वास होता. आता मुळात आरसीसी अवघड पेपर काढायचं का आरसीसी अचूक पेपर काढायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न कदाचित हे अचूक असायचे त्यामुळे ते तसेच्या तसे एक्झामला यायचे आणि त्यामुळेच ही सगळी मुलं पास व्हायची असं एकंदरीत दिसतंय. या व्यक्तीनं कायमच जेव्हा जेव्हा एक्झाम झाल्यात तेव्हा तेव्हा विद्यार्थ्यांच्या अशाच पद्धतीनं बाईट घेतल्यात, त्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सोशल मीडियावरती फिरवलेले आहेत. या व्यतिरिक्त शहरांमध्ये प्रचंड ब्रँडिंग केलेलं आहे. तुम्ही कुठल्याही शहरामध्ये पहा, जिथे जिथे आरसीसीचे क्लासेस आहेत तिथे अक्षरशः गव्हर्नमेंटच्या सगळ्या बसेस असतील, रिक्षा असतील, होर्डिंग्ज असतील, ठिकठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग केलेलं आहे, प्रमोशन केलंय की त्यामुळे लोकांचा आणखी जास्त विश्वास वाढला की दुसरे क्लासेस इतक्या मोठ्या संख्येने ब्रँडिंग प्रमोशन करत नव्हते. मात्र जेव्हा हा व्यक्ती इतक्या मोठ्या संख्येनं प्रमोशन करत होता आणि प्रत्येक वेळेस कोण कोण विद्यार्थी कितव्या रँकनी आले, किती विद्यार्थी क्रॅक झालेत नीट, हे जेव्हा तो दाखवायचा त्यामुळे त्याच्यावरचा विश्वास वाढत गेला आणि हळूहळू करून हाच व्यक्ती स्वतःला देव समजायला लागला. कारण त्याला असं वाटत होतं या सगळ्या क्लासेस, कोचिंग क्लासेसच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्या आजूबाजूला कुणीच नाही. इतर सगळे लोक सुद्धा एनसीईआरटी वरून पेपर काढतात, जसं हाही पेपर काढायचा, पण त्यांची मुलं तेवढी नीट क्रॅक करू शकत नाहीत, यांचीच मुलं एवढी नीट क्रॅक करू शकतात. ती का? तर तेच त्याला असं वाटायचं की हे केवळ आपल्यामुळे होतंय, आपल्यावरती तर लोकांचा विश्वास बसला, आता आपण काहीही करू शकतो, अशी एक मानसिकता तयार झालेली पाहायला मिळते. अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती अवेलेबल आहेत, त्याच्या स्वतःच्या पेजवरती अवेलेबल आहेत, जे प्रचंड संशयास्पद आहेत. आणि या व्यक्तीनं जे काही केलंय हे किती मोठं गौड बंगाल होतं ते सुद्धा लक्षात येत आहे. विशेष म्हणजे सगळ्यात गांभीर्याची गोष्ट या प्रकरणामधली अशी की जेव्हा या व्यक्तीनं हे सगळं केल्याचं आता उघड होत आहे, त्यामुळे गेल्या 4-5 वर्षांमध्ये आरसीसी मधून जी जी मुलं क्वालिफाय झालेली आहेत, नीटसाठी क्रॅक केलेली आहे त्यांनी, नीट, जेई, या सगळ्या मुलांवरती आता क्वेश्चन मार्क उठायला लागलेले आहेत. प्रत्येकावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतात की ही मुलं खरंच अभ्यास करून पास झाली आहेत, नीट सिलेबस वाचून पास झाली आहेत का थेटपणे अशा पद्धतीनं प्रश्न फोडलेत, प्रश्नपत्रिका फोडल्या आणि तसेच पेपर लिहून ही मुलं पास झाली आहेत आणि आता हीच मुलं डॉक्टर होणार आहेत का? कदाचित काही तर झालेही असतील. मग मुळात या सगळ्या डॉक्टरांवरती सुद्धा आता संशय निर्माण केला जातोय. इथून बाहेर पडलेल्या प्रत्येक मुलावरती प्रत्येक माणूस आज संशयाच्या नजरेतून बघतोय. ज्यानं अगदी मनापासून अभ्यास केला असेल, ज्याच्या घरच्यांनी खूप मेहनतीनं त्याला या क्लासमध्ये घातलं असेल, फी भरली असेल आणि त्याच्यानंतर सगळं करून जरी तो ही एक्झाम क्रॅक केलेली असेल तरी सुद्धा या सगळ्याच मुलांकडे आज संशयाच्या नजरेतून पाहिलं जातंय. हे खूप मोठं फेल्युअर म्हणावं लागेल. आणि जी अशी मुलं आहेत ज्यांची खरंच कॅपॅसिटी नव्हती तरी सुद्धा या सगळ्या आरसीसी मोठेगावकरचे जे काही त्यांनी आतापर्यंत कर्मकांड करून ठेवलं त्यामुळे आता जर ही मुलं पास झाली असतील तर चक्क बोगस डॉक्टर आपल्या समाजात फिरतायत असंच म्हणावं लागेल. त्यामुळे मोठेगावकरनं जे काही केलं ते स्वतःला देव समजून तो हे सगळं करत होता. आता मात्र असं दिसतंय की ज्या डॉक्टरांना खरखर देव म्हटलं जातं तेच डॉक्टर किती खरे किती खोटे हे या मोठेगावकरमुळे प्रत्येक जण आज विचारात पडलेला आहे. प्रत्येक डॉक्टरकडे पाहिल्यावरती असं वाटतंय की हा खरंच नीट पास झाला असेल का पेपर फोडून पास झालेला हा डॉक्टर आहे, असा विचार आता प्रत्येकाच्या मनात यायला लागला. आणि त्यामुळे मोठेगावकरला ज्या ज्या पालकांनी देव केलं, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी देव केलं, आज ते प्रत्येक जण विचारात पडलेले आहेत. जसं या व्हिडिओमध्ये सुद्धा ही महिला म्हणते की आम्ही 100 जणांना सांगतो आरसीसी सोडून कुठेच जायचं नाही, क्लास म्हणजे फक्त आरसीसी. तसं इथून पुढच्या काळात लोक म्हणतील का? अजिबातही म्हणणार नाहीत. कारण सगळा विश्वास आता संपलेला आहे. ज्या लोकांनी आतापर्यंत या ठिकाणी
शिक्षण घेतलेलं आहे, आपली मुलं या ऍडमिशन घेतलेले आहेत या सगळ्या क्लासेसमध्ये, त्या प्रत्येकालाच टेन्शन आलेलं आहे. बाहेर जाऊन एखाद्याला सांगूही शकत नाही की आमचा मुलगा आरसीसी मध्ये होता, अन्यथा त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातील किंवा त्याच्यावरती सुद्धा संशय घेतला जाईल, त्याच्या बौद्धिकतेवरती संशय घेतला जाईल. इथपर्यंत हे सगळं प्रकरण जाऊन पोहोचलंय. त्यामुळे आता हीच वेळ आहे की पालकांनी जागृत होणं खूप गरजेचं आहे. कुठलेही सर असतील, कुठलेही कोचिंगचे असतील, शाळेचे असतील, क्लासेसचे असतील, कॉलेजचे असतील, कसलेही सर असतील, टीचर्स असतील, यांना मुळात देव म्हणू नका. ते सामान्य माणूस आहेत. हे सामान्य माणूस त्यांना बनवा, तसंच त्यांच्याशी वागा, तसंच त्यांना ट्रीट करा. जर तुम्ही समोरच्याला देव बनवत असाल तर तोही माणूस स्वतःला देव समजून हे अशा पद्धतीचे काहीतरी कारनामे करतो. केवळ एकटा अडकत नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन अडकतो. कारण ज्या ज्या विद्यार्थ्यांचा या सगळ्यामध्ये संशयास्पद भूमिका वाटली किंवा पालकांची वाटली, ते सुद्धा सगळे सीबीआयच्या रडारवर आहेत. एक अटक पालकांना ऑलरेडी झाली आहे. ज्या ज्या पालकांनी असं सगळं केलं असेल त्यांना सुद्धा अटक होऊ शकते. त्यामुळे या एका व्यक्तीच्या या सगळ्या देवपणामुळे आता प्रत्येक जण अडचणीत आलेला आहे. या क्लासमधून पासआउट झालेला किंवा क्लासमध्ये कधीतरी शिकलेला व्यक्ती. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना घडणार नाहीत हे प्रत्येक पालकाने आणि विद्यार्थ्याने सुद्धा गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. आणि नीट सारासार विचार करून आपण जे काही करतोय, जिथे कुठे ऍडमिशन घेतोय, तो क्लास खरंच चांगल्या पद्धतीनं आपल्याला या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन करून देणार आहे का, आणि आपण चांगले डॉक्टर किंवा इंजिनियर म्हणून बाहेर पडणार आहोत का, की आपण चिटिंग करून हे सगळं करणार आहोत. हा सगळा विषय, हा सगळा विचार आता पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीच करणं खूप जास्त गरजेचं आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये तरी शिवराज मोटेगावकर सारखी ही जी काही विकृत मानसिकता आहे किंवा स्वतःला देव समजून केले जाणारे हे जे काही कारनामे आहेत ते इथून पुढे कुणी करणार नाही. या सगळ्याची जबाबदारी आज पालकांना आणि विद्यार्थ्यांनाच घ्यावी लागणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.